ओम शांती। आज आहे 3/7/2025 ची साकार मुरली। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, हे एक विशाल नाटकशाळा आहे आणि ह्या नाटकशाळेमध्ये आपण सर्वजण ऍक्टर आहोत। हे अनादी नाटक चालू आहे, याच्यामध्ये थोडं सुद्धा अदली बदली होणार नाही, कमी जास्त करता येत नाही। बाबा प्रश्न विचारतात, बुद्धिवान दुरांदेशी जे मुलं असतात त्या मुलांच्या बुद्धीमध्ये कोणतं गुह्य राज असं सामावलेलं असतं? तर बाबा उत्तर मध्ये सांगतात की मूलवतन, सूक्ष्मवतन आणि स्थूलवतन ह्या तिन्ही काळाचं ज्ञान अशा विशाल बुद्धिवान मुलांच्या बुद्धीमध्ये राहत असतं। बाबा म्हणतात त्याच्यामध्ये अजून एक गूढ राज आहे, ते म्हणजे आहे बीज आणि झाड। बीज सूक्ष्म असतं, गुप्त असतं आणि झाड हे विस्तारलेलं असतं, ते ओपन असतं, धरतीवर पसरलेलं असतं। तसं बीज म्हणजे शिवबाबा आहे आणि ह्या सृष्टीवर जे विस्तारलेलं विशाल नाटक आहे ते म्हणजे विस्तार आहे। याला समजण्याची बुद्धी ज्याला आहे त्याला बाबा बुद्धिवान म्हणत आहेत। बाबा सांगतात तेच मुलं कलियुगापासून सतयुगापर्यंत आणि सतयुगापासून कलियुगापर्यंत हे संपूर्ण चक्र रिपीट करत असतात। कोणता पण ऍक्टर बाबा सांगतात मधीच कधीही जाऊ शकत नाही। ज्याचा जेवढा रोल आहे, पार्ट आहे, तो त्याला पूर्ण करूनच या ठिकाणावरनं जावं लागतं। बाबा सांगतात मुलांनो, हे कर्मक्षेत्र म्हणजे युद्धाचं मैदान आहे। ह्या युद्धाच्या मैदानावरती माया वेगवेगळं रूप धारण करून पहिलवान बनून ती तुमच्या बरोबर युद्ध खेळण्यासाठी येत असते। परंतु मुलांचं काम आहे त्या मायेच्या वेगवेगळ्या रूपाला ओळखून प्रत्येक योद्ध्याबरोबर चांगलं युद्ध करणं आणि त्याच्यावरती विजय प्राप्त करणं। कारण आता जर तुम्ही माया रावणावर विजय मिळवला तर तुमची कमाई भविष्याची ही कल्पकल्पाची बनून जाते। पुरुषार्थ असा करा, नवीन युग, नवीन धर्म, नवीन पंथ, नवीन जात, नवीन मत या ठिकाणी जायचं आहे। यासाठी बाबा सांगतात आता तुम्ही खूप खूप लवकर लवकर पुरुषार्थ करा। तुमच्या शरीरावर सुद्धा तुमचा भरोसा नाहीये। आजकाल जी मौत येत आहे, मृत्यू येत आहे, तो अचानक येत आहे, कुणालाही विचारून येत नाही। म्हणून अमरलोक मध्ये जायचं असेल तर अमर आत्म्याला आठवण करा आणि अमरनाथ शिवबाबा जी कथा सांगतात ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका। बाबा सांगतात बुद्धीमध्ये ज्ञानाचं चिंतन ठेवून तुम्ही स्वतःला बिझी ठेवण्याचं काम करा। जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटन तेव्हा एकांतामध्ये जा, विचार सागर मंथन करा, बाबांची आठवण करून खरी खरी अविनाशी 21 जन्माची कमाई जमा करा। दुरांदेशी बुद्धी बनवून हे बेहद आणि विशाल नाटक आहे। ह्या नाटकामध्ये मी कसा ऍक्टर पार्ट बजवतो याच्यावर तुम्ही विचार सागर मंथन करा। तुम्ही ह्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करत आहात, साक्षी होऊन तुम्ही पार्ट प्ले करा। कधीही कुणाच्याही अति गोष्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। वरदान सांगतात बाबा, मधुरताच्या वरदानाद्वारे सदा आगे बढ़ने वाले श्रेष्ठ आत्मा भव। नेहमी आपली भाषा ही मधुर असली पाहिजे। बाबा सांगतात मधुरता हा विशेष असा गुण आहे, विशेष एक धारणा अशी आहे की ती कडव्या गोष्टीला सुद्धा, वस्तूला सुद्धा ती मधुर बनवते। जसं बाबा सांगतात की एखाद्या माणसाला जर डायबिटीज झाली, शुगर झाली आणि त्याला जर कारलं खायला दिलं तर तो कारलं सुद्धा गोड आहे असा अनुभव करत असतो। तसं एखादा कितीही दृष्ट आणि वाईट दृष्टीचा माणूस असेल, कडूवचन बोलत असेल, परंतु तुमच्या मुखामध्ये जर मधुरता असेल, प्रेम असेल, जर माया असेल तर बाबा सांगतात की तुमची ती गोष्ट त्या ठिकाणी ती भरून काढते आणि समोरच्या आत्म्याची दृष्टी, वृत्ती, कृती ही बदलून टाकते। तुमच्याकडे फक्त जे बोल जातात ते मधुर हवे। त्या मोठ्या मोठ्या विशेष आत्म्यांना सुद्धा बदलवण्याची ताकद त्या मधुर वाणीमध्ये असते।
म्हणून नेहमी गोड राहा, इतरांनाही गोड खाऊ घाला आणि इतरांकडनंही नेहमी गोड गोड घ्या. म्हणजे मधुर वाणी बोला, गोड वाणी बोला, दुसऱ्यांनाही गोड शब्द द्या, दुसऱ्यांकडनंही चांगलंच घेत राहा. प्रत्येक परिस्थितीचं राज समजा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमच्याकडे युक्ती धारण होईल. बाबा सांगतात, संकल्प शक्तीला जमा करा आणि आता विशेष श्रेष्ठ सेवेचे निमित्त बना. जसं संकल्प शक्ती ही शांत होऊन जाते. आपल्या बुद्धीमध्ये दोनच संकल्प पाहिजे, एक आहे बाबा आणि दुसरा आहे मी आत्मा. जर आत्म्याचं मिलन एका बाबांशी होत आहे, तर ह्या संकल्पामध्ये ज्यावेळेस आपण स्थिर राहतो, त्यावेळेस आपला योग हा पॉवरफुल होतो आणि याच्यामुळे आपल्यामध्ये सहन करण्याची शक्ती, समेटण्याची शक्ती, सामावून घेण्याची शक्ती ही जमा होते. आपल्या विचारांवर ब्रेक लावण्यासाठी आपल्याकडे जर पॉवर तेवढी असेल, तर आपण योग्य त्या वेळामध्ये आपल्या विचारांना कंट्रोल करू शकतो आणि प्रत्येक परिस्थितीवर, प्रत्येक जे आलेले विघ्न आहे त्याच्यावर आपण सहजपणे मात मिळवू शकतो. ओम शांती.